नमस्कार श्रोते हो, स्वाती बाबर या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्रोते हो, मागील अध्यायामध्ये आपण पाहिले की कसे सर्व भूतगण मच्छिंद्रनाथांना शरण आले आणि त्यानंतर मच्छिंद्रनाथ हे 12 मल्हारांचे दर्शन घेऊन कालिका मातेच्या दर्शनासाठी गेले होते. आता पुढील कथा आपण या अध्यायात पाहूयात. श्री मच्छिंद्रनाथ कुमार कार्तिकेयाचे स्थान पाहून कोकण प्रांतात शिरले आणि कुडाळजवळील आडूल या गावाजवळ जाऊन राहिले. गावाबाहेरच दुर्गादेवीचे मंदिर असून तेथे कालिका देवी विश्रांती घेत होती. ती देवी म्हणजे भगवान शंकरांच्या हातातील कालिका नावाचे अस्त्रच होते. पूर्वी भगवान शंकरांनी त्या शस्त्राने दैत्यांचा वध केला. त्यानंतर ते प्रसन्न होऊन त्या अस्त्रशक्तीस म्हणाले, तू पुष्कळ कार्य केली आहेस, तुला हवा तो वर मागून घे. तेव्हा ती अस्त्रशक्ती म्हणाली, हे शंकर भगवान, माझी इच्छा अशी आहे की मी तुमच्या हाती राहून जेथे तुम्ही पाठविलेत तेथे जाऊन पुष्कळ वर्षे कार्य केले आहे. माता अंबिकेनेही अनेक राक्षसांना मारण्यासाठी माझा उपयोग केला आहे. आता मी थकले आहे, मला आता विश्रांती घ्यायची आहे. कुणी मला सुप्तावस्थेतून उठवून त्रास देऊ नये. तिच्या विनंतीप्रमाणे भगवान शंकरांनी कालिका देवी म्हणून एक विश्रांती स्थान करून दिले. पुढे कलियुगात ते स्थान कालिका देवी मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. श्री मच्छिंद्रनाथ देवीच्या दर्शनासाठी गेले. मंदिरात जाऊन त्यांनी प्रार्थना केली, हे कालिके, तू जागृत हो. मी शाबरी विद्येचे मंत्रकाव्य केले आहे, त्याला तू सहाय्य कर. त्यांची प्रार्थना म्हणजे सिद्धाने केलेले आव्हानच होते. त्याचा प्रभाव काय वर्णावा. त्यांच्या हाकेने देवीची निद्रा चाळवली गेली, त्यामुळे ती रागवली. नृसिंह जसे खांबातून प्रकट झाले तशी ती अचानक प्रकट झाली आणि मच्छिंद्रनाथांना ओरडून म्हणाली, अरे मूर्खा, मी चांगली झोपलेली होते, मला तू का उठवलेस. म्हणे मंत्रकाव्य केले आहे, वर दे. कुणी सांगितलं होते काव्य करायला. माझे सगळे कार्य झाले आहे. आता आपल्यासाठी मला नवीन कर्मात गोवू नकोस. जा, मुकाट्याने हे तुझे राख फासलेले तोंड घेऊन दुसरीकडे जा, नाहीतर दिव्यावर कीटक भस्म होतो तसा जळून जाशील. ते बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथ धैर्याने म्हणाले, देवी, तसे काही होणार नाही. सूर्यबिंब लहान असले तरी सर्व विश्वाला प्रकाश देते. तू माझा प्रताप पहा. मारुतीरायांना पांडवांनी जसा प्रेमाने रथावर घेतले, सूर्याने अरुणाला जसे सारथी केले, तसे तुझे सहाय्य मला पाहिजे. देवी म्हणाली, अरे जा रे, हातात कंकणे घातलीस व कपाळावर शेंदूर फासलास म्हणून काही मला भीती वाटणार नाही. तू कसा जन्मलास ते मला ठाऊक आहे. मत्स्यजातक सांगणाऱ्याने फार तर मासे पकडावे. तू कोळ्याच्या घरून पळून आलास. तू मला काय शिकवतोस. अरे, एवढी विद्या आहे म्हणतोस, मग तू भीक का मागतोस. तुला वाटत असेल भूतावळ जिंकली, आता कालिकेला नमू, पण ते होणे नाही. तुझा अहंकार उतरंडी पाडीन. तिथे तुझा काय पाड. मच्छिंद्रनाथ म्हणाले, दाखव तुझा पराक्रम, परीक्षाच घेतो तुझी. दत्तगुरूंचा चेला आहे मी. झाडे उंच वाढली तरी वाऱ्याच्या मदतीशिवाय पानसुद्धा हलत नाही. तुझे शौर्य, तुझा युद्धाचा अनुभव दाखवच. ते इतके बोलल्यावर मात्र देवीने सिंहगर्जना केली. ती ब्रह्मांड प्रकाशित करत प्रकट झाली. त्रैलोक्यातील चराचराचा थरकाप उडाला. देव, दानव, यक्ष, गंधर्व, दिग्गज, दिक्पाल, नाग, सर्प, पशु, पक्षी, मानव, ऋषी सर्वच भयभीत झाले. देव अंतराळातून पळता पळता म्हणाले, अरे जोगड्या, आता स्वतःला सांभाळ, गुरूंचे स्मरण कर. अरे, शक्ती माहीत नसताना कालिकेला युद्धास निमंत्रण केलेस. आता तुझ्यामुळे सर्वनाश होणार. कसे रक्षण करतोस पाहूया. देवी ओरडून म्हणाली, अरे जोगड्या, पृथ्वी ही खालची तळी व मी ही वरची तळी. आता या जात्यात सर्वासकट तुलाही भरडून टाकते. त्यातून कसा वाचतोयस तेच पाहते. श्री मच्छिंद्रनाथ न भिता भस्मचिमूट हाती घेऊन वासवस्त्राचा मंत्र म्हणू लागले. तेच भस्म त्यांनी प्रलयाग्नीसारख्या देवीवर फेकले. एकदम स्फोट होऊन सहज सूर्य प्रकट व्हावे असा झगझगीत प्रकाश पडला. त्यावेळी ब्रह्मांड स्फोट झाल्यासारखे भयंकर आवाज होऊ लागले. पण कालिके मातेने वासवस्त्र गिळून टाकले. तेव्हा
एकादश रुद्रांचे मंत्र म्हणून श्री मच्छिंद्रनाथांनी 11 रुद्र प्रकट केले, पण कालिके मातेने मृत्युंजय मंत्राच्या सुक्तांनी पूजा करून सर्व रुद्रांना शांत केले. ते परत मच्छिंद्रनाथांकडे आले आणि गुप्त झाले. मग त्यांनी वज्रास्त्र उंच फेकले, पण कालिके मातेने ते आपल्या पायांनी खाली दडपले व उत्तरेकडील शैलाद्रीवर आपटले. त्यामुळे तो पर्वत तुटला व त्याची उंची अर्धी झाली. गर्जर देशाच्या पुढे उंच पर्वत उरला नाही. तेथपासून रामेश्वरापर्यंतच पर्वतांची ओळ राहिली. देवीने वज्रास्त्र नष्ट केले. ते पाहून मात्र मच्छिंद्रनाथांनी गुप्तपणे वाताकर्षण अस्त्र योजले. त्याचा मात्र कालिका मातेच्या शरीरात गुप्तपणे प्रवेश झाला आणि तिचे शरीर अचेतन होऊन पृथ्वीवर कोसळले. त्याखाली पर्वत चिरडले, वृक्षांचा चुराडा झाला. ती अशी निश्चेष्ट पडता पडताच तिला कैलासनाथांचे स्मरण झाले. धावा उमानाथ धावा, अशी तिने मनोमन प्रार्थना केली. ती सूक्ष्म वाणी कैलासपती शंकरांच्या मनात उमटली व आपली अस्त्रशक्ती संकटात सापडली आहे हे त्यांना तत्काळ समजले. ते क्षणार्धात उठले व नंदीवर आरूढ होऊन पृथ्वीवर आले. जेथे श्री मच्छिंद्रनाथ होते तेथे ते येताच मच्छिंद्रनाथांनी भक्तिप्रेमाने शिवचरणी लोटांगण घातले. नंदीवरून उतरून शंकरांनी मच्छिंद्रनाथांना पोटाशी धरले आणि त्यांच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत म्हणाले, तान्हुल्या, तू मोठा चमत्कार केलास, पराक्रम केलास, माझ्या हातातले शस्त्र जिंकून घेतलेस, असे म्हणून शिवशंकरांनी त्यांना आलिंगन दिले. मच्छिंद्रनाथ म्हणाले, आदिनाथ, ही तुमची कृपा. बद्रिका वनात दत्तगुरूंकडून तुम्हीच माझे 6 महिनेपर्यंत रक्षण करून सर्व विद्या दिली. भगवान शंकर म्हणाले, ते असो, तू आता कालिका मातेला सावध कर. मच्छिंद्रनाथ म्हणाले, तुम्ही आपला वरदहस्त माझ्या मस्तकी ठेवावा. ही शस्त्रशक्ती तुमच्या हातात होती. तिने आतापासून तुम्हीच मला शिकवलेल्या शाबरी विद्येच्या यशासाठी माझ्या मुखी, माझ्या जिभेवर विराजमान व्हावे व मंत्रशक्ती म्हणून कार्य करवावे. शिव म्हणाले, तू म्हणतोयस तसेच करीन, पण आधी या कालिके मातेला उठवतं खरे. तुझे अस्त्र तू मागे घे. तेव्हा भगवान शंकरांच्या सांगण्याप्रमाणे श्री मच्छिंद्रनाथांनी वाताकर्षण मंत्र मागे घेतले. कालिका मातेच्या देहामध्ये प्राण पुन्हा खेळू लागले. ती उठली, इकडे तिकडे पाहू लागली. भगवान शंकरांना पाहून त्यांची तिने प्राणरक्षणाचे कार्य करण्याबद्दल स्तुती केली. मग भगवान शंकरांनी तिला सांगितले, जशी तू माझ्या हाती अस्त्रशक्ती म्हणून इतकी वर्षे राहिलीस, तशी यापुढे श्री मच्छिंद्रनाथांच्या मदतीला जाऊन जगदुपकार करावा, ही माझी विनंती आहे. कालिका माता हसून म्हणाली, स्वामी, मी तुमची दासी, सांगाल तेथे जाईन व सांगाल ते काम करीन. मग कालिके मातेने मच्छिंद्रनाथांना जवळ घेतले व म्हटले, बाळ, तुझ्या काव्य मंत्रातून जिथे माझे नाम उच्चारशील तिथे ती सिद्धी देईन. त्यानंतर कालिका शक्ती मच्छिंद्रनाथांच्या स्वाधीन करून शिव कैलासाला गेले. मच्छिंद्रनाथ कोकण प्रांतात उत्तर दिशेने निघाले. अशा प्रकारे या अध्यायामध्ये कालिका मातेचे दर्शन मच्छिंद्रनाथांना झाले. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम श्री चैतन्य नवनाथाय नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.